ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा आता विभूती योग आपण सुरू केला होता आणि यामध्ये आपण बघितलं होतं की साधकाचे तीन प्रकार म्हणण्यापेक्षा त्याचं प्रोग्रेशन कसं होतं, कसा तो हळूहळू हळूहळू निर्गुण निराकार स्वरूपाकडे भगवंताच्या पोहोचतो, ते आपण बघितलं होतं की पहिल्यांदा तो सगुण साकार ईश्वराची उपासना करतो, जिथे ईश्वर वेगळा असतो आणि सृष्टी वेगळी असते. या दोघांमध्ये भेद असतो आणि मग हळूहळू तो जातो, तर लक्षात येतं की ईश्वराने कुठल्या मटेरियलनी मग हे जग तयार केलं असेल. तर मग तिथे लक्षात येतं की हे मटेरियल दुसरं काही नसून हा ईश्वरच हे मटेरियल झालं आहे. हां, की ईश्वरच या जगामध्ये परिवर्तन ईश्वराचं झालेलं आहे, असं त्याचं लक्षात येतं. आणि त्यामुळे ह्या जगामध्ये तो जे काही बघतो ते पूर्ण ईश्वराच्याच विभूती आहे, अशी त्याची धारणा होते. पहिल्यांदा जग वेगळं असतं आणि ईश्वर वेगळा असतो. आता या स्टेजमध्ये काय होतं की त्याला या ईश्वर तर आहेच, पण त्यासोबत त्या जगामध्ये पण ही जी काही विभूती दिसते, जे काही हे जगामध्ये सगळ्या गोष्टी आपण बघतो, त्या सगळ्या ईश्वराचंच रूप आहे, याची त्याला हळूहळू जाणीव व्हायला लागते. अनुभूती अजून आलेली नाही आहे, अजून त्याला रिअलायझेशन झालेलं नाही आहे. पण त्या प्रकारचं त्या भक्तीनी, त्या श्रद्धेनी तो या जगाकडे बघतो. आणि मग तिसरी स्टेज आपण बघितली होती की तिथे त्याला ह्या जगाचा पण विसर पडतो. त्या जग पण नाही आहे, फक्त ईश्वरच आहे. हे जग जे काही बघतो आपण ते सगळं मिथ्या आहे, हा या तिसऱ्या स्टेजमध्ये त्याचा अनुभव येतो. तर सध्याचा हा जो फेज चालू आहे, हा आपण दुसऱ्या स्टेजबद्दल बोलतो आहे, की जिथे विराट रूपाने ईश्वराचं दर्शन करणं चालू आहे. विश्वरूप दर्शन आपण इथे सध्या करतोय, की सगळ्या विश्वामध्येच ईश्वर भरलेला आहे. म्हणजे जसं सोनं आणि त्याचे आभूषण, हे आभूषण काय आहे, फक्त नाम आणि रूप आहे, पण त्या प्रत्येकामध्ये काय आहे, सोनंच आहे. तसंच ह्या पूर्ण ईश्वराची ही जी सृष्टी आहे, ही फक्त नामरूपाने वेगळी आहे, पण त्यामध्ये ईश्वरच भरलेला आहे, अशा या भक्ताची धारणा झालेली असते. आणि अशा या ईश्वराच्या बद्दलचं आपण या गेल्या काही श्लोकांमध्ये आपण बघत होतो. आणि इथे आपण बघितलं की जी काही सृष्टी आहे तिथे पण भगवंताचाच सगळीकडे हे आहे. आपण तेव्हा बघितलं होतं की हे बुद्धिर ज्ञानम काय अहिंसा समता तुष्टी या सगळ्या हे जे काही आपले पार्ट आहेत, यशो यश, या सगळ्यामध्ये भगवंतच आहे. आणि ही बाह्यसृष्टी जी आहे, हे सूर्य चंद्र हे जे काही बाह्यसृष्टी आहे, यामध्ये पण भगवंताचंच स्वरूप आहे, इथे आपण बघितलं होतं. आणि नंतर आपण बघितलं होतं की एताम विभूतीम योगम च ममयो वेत्ती तत्वतः, की हे जे योग आणि विभूती या दोन शब्दांचा आपण अर्थ केला होता. योग म्हणजे की ती पोटेन्शियल पॉवर, व्यक्त होण्याची जी शक्ती, त्याला योगशक्ती आपण म्हणतो किंवा त्याला मायाशक्ती म्हणतो. आणि त्या मायाशक्तीतनं जे हे पूर्ण विश्व तयार झालेलं आहे, त्याला आपण भगवंताची विभूती म्हणतो. म्हणजे हे जग ही विभूती आहे भगवंताचं. आणि हे पूर्ण याची जी काही संकल्पना आहे किंवा जे काही हे ईश्वराची जी उत्पादन करण्याची क्षमता आहे, त्याला आपण योग म्हणतो. आणि हे जो कोणी तत्वतः जाणतो की मीच या जगात सगळीकडे आहे, मीच या जगात सगळीकडे पसरलेलो आहे, माझ्याचमुळे हे जग सगळं प्रवर्तित झालेलं आहे, असा जेव्हा आपला बोध होतो, तेव्हा मग लक्षात येतं की मग या जगापासून जे काही आपल्याला मिळतं, हे सगळं ईश्वराचं प्रसाद रूपाने मिळतं. मग त्या साधकाचा बोध तयार होतो. आधी जेव्हा जग वेगळं होतं आणि ईश्वर वेगळं होतं, तेव्हा तो या जगाकडनं त्याला दुःख वाटायचं की हे जग मला दुःख देतात, जगातले लोक मला दुःख देत आहेत, जगातली सगळी सिच्युएशन जी आहे ती माझ्यासाठी दुःखकारक आहे. कारण तेव्हा जग आणि ईश्वर वेगळा होता. आता हे दोन्हीही एकत्र झाल्यामुळे आता तो कोणाकडे कंप्लेंट करणार? त्याचं सुख, चांगलं वाईट, यश अपयश, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मिळतात आहे, त्या सगळ्या ईश्वराकडनं मिळतात आहे. आणि म्हणून
जे काही या जगात तो बघतो, जे काही या जगाकडनं त्याला मिळतं त्या सगळ्याकडे तो प्रसाद बुद्धीने बघतो आणि या जगात तो वावरत असतो. हे आपण तेव्हा बघितलं होतं. तर आता हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवायला पाहिजे की तो म्हणजे त्याचं हे जे काही नित्य नैमित्तिक कर्म आहे किंवा आश्रमविहित कर्म आहे ते काही सोडत नाही. म्हणजे ते तर चालूच आहे. म्हणजे तो इतर वेळेस त्याचे नेहमीचे पूर्ण त्याचं जे काही आहे काम ते पण करतो आहे. ॲट द सेम टाईम त्याच्या मागे माइंडमध्ये ह्या विराट ईश्वराचं जी संकल्पना आहे ती पण त्याच्या मनात सदैव खेळते आहे. आपण आज 9वा श्लोक बघू. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. आणि ते निरंतर माझ्या ठिकाणी मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे भक्तजन सदा सर्वदा माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांना माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभाव यासह माझेच कीर्तन करीत संतुष्ट होतात व मज वासुदेवाच्या ठिकाणीच निरंतर रममाण होतात. आता इथे ते सांगितले आहे की याच्यापूर्वी आपण बघितलं की अहम सर्वस्व प्रभाव, की प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे. मग ते शोधासाठी काय मग आपण काय सदैव 24 तास ते त्याचं चिंतन करत बसणार आहे का? ते शक्य पण नाही आहे. म्हणून इथं म्हणतात की तो त्याचं जे काही कर्म आहे तो काही त्या ड्युटीज ज्या आहेत त्या काही तो सोडत नाही आहे, तर चालू आहे. जसं श्रीरामकृष्ण उदाहरण देतात ना की थोरा मोठ्यांच्या घरची दासी, ती दासी घरात काम करत असते परंतु तिचं लक्ष सदैव आपल्या गावात जे तिचं घर आहे, तिचे फॅमिली आहे तिकडे तिचं सदैव लक्ष असतं. किंवा श्रीरामकृष्ण उदाहरण की गरोदरबाईचं, की आईच्या पोटात जेव्हा मूल असतं तेव्हा सदैव त्या मुलाचाच विचार तिच्या मनात चालू असतो. तो काम करते, सगळं करतं, प्रत्येक गोष्ट ती करत असते, पण जे लक्ष असते की त्या मुलाकडे. तसंच जेव्हा जेव्हा हा साधक असं या विराट ईश्वराचं चिंतन करतो तेव्हा त्याचं कामं सगळे चालू आहेत. नित्य नैमित्तिक कामं त्याचे जे काही आहेत ते सगळे चालू आहेत. तर हे करण्यासाठी काय पाहिजे की सेन्सिटिव्हिटी पाहिजे माणसामध्ये. म्हणजे ती जर सेन्सिटिव्हिटी जर आपण ठेवली तर प्रत्येक गोष्टीमध्ये, साधं तुम्ही एखादं गुलाबाचं फुल घ्या किंवा झाडांची पानं घ्या, त्यातली सिमेट्री बघा की ह्या प्रत्येक गोष्टीच्या मागे जर सेन्सिटिव्हिटी जर आपण लावली, की साधी मुंगी घ्या किंवा त्या मुंगी ती जाते तुम्ही तिथे बोटमध्ये ठेवा बघा, ती रस्ता सोडून दुसरीकडे जाईल. हां, किंवा त्यांचं ती पूर्ण एक सगळं त्यांचं एक विश्व आहे पूर्ण. हां, या मधुमाशांचं एक पूर्ण विश्व आहे. तर या दृष्टीने जर आपण विचार केला तर कितीही ह्या सगळ्या सृष्टीला चालवणारा कोणीतरी एक नियंता आहे, कुठली तरी एक डिसिप्लिन काम करते आहे, कुठल्यातरी नियमाच्या आधारावर सगळी गोष्ट चालते आहे, याचा विचार आपल्याला येईल. आणि या प्रत्येक गोष्टीमागे ईश्वर आहे याचा सदैव आपल्या मागे भास राहत राहील. हां, म्हणून ती माइंडची सेन्सिटिव्हिटी असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून इथं म्हणतात की मच्चित्ता, की तो आता प्रत्येक गोष्टीमध्ये मला बघतो किंवा भगवंताला तो बघतो. आता भगवंताला बघतो म्हणजे काय, फिजिकली नाही, त्या माइंडनी, सेन्सिटिव्ह माइंडनी. म्हणजे समजा एखादा नवरा आहे आणि त्याच्या बायकोचं काहीतरी झालं आणि ते बायकोच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. आता नवऱ्याला ते कळायला पाहिजे सेन्सिटिव्हिटीने किंवा तिला का दुःख होत आहे किंवा काय तिला अडचण आहे. पण त्याने जर विचार केला डोळ्यातनं पाणी येत आहे म्हणजे मग काय आहे ते NaCl H2O, म्हणजे त्यांनी जे केमिकल जर काढले की डोळ्यातनं पाणी म्हणजे ते काहीतरी केमिकल फॉर्म्युला त्यांनी जर लावला आणि त्याने जर बघितलं डोळ्यातनं अश्रू येतात म्हणजे काय आहे की ते काहीतरी केमिकल फॉर्म्युला ते पाणी डोळ्यातनं येत आहे. तर ते बघणं नाही आहे, हे फक्त बाहेरचं मटेरियल बघणं आहे. पण खरं बघणं आहे ते प्रत्येक गोष्टीतनं त्या ईश्वराचा आविष्कार. म्हणून भगवंत याच्या आधी पण म्हटलेलं आहे की प्रत्येकामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या विभूती आहेत. म्हणजे कोणामध्ये काही बुद्धी जास्त आहे, कोणामध्ये बऱ्याच गोष्टी आपण बघतो समाजामध्ये की बऱ्याच आपल्यापेक्षा वाटतं की किती छान लोक आहेत, किती मोठ्यांना भगवंताने दिलेल्या आहे काही काही गोष्टी. तर त्यामध्ये ईर्ष्या न करता त्यामध्ये जर भगवंताची विभूती आपण बघितली तर हा सगळा प्रश्न निघून जातो. म्हणून ते म्हणतात की मच्चित्ता आणि मद्गत प्राण, की मग काय होतं की त्याचे सगळे जे सेन्सेस आहेत, मग त्याचे सगळे जे काही आपले हे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आहे
मदगत प्राणा, फक्त त्यासाठीच तो काम करत असतो, त्या दृष्टीनेच त्याचं काम करतो. आता याच्याशिवाय त्याचा उद्देश दुसरा काही नाही आहे. त्याचं नित्यनैमित्तिक कर्म करत असेल, तो आश्रमविहित कर्म करत असेल, परंतु त्यासोबत त्याचे सगळे इंद्रिय, त्याचं मन, हे सगळं त्याकडे, त्या भगवंताच्या स्मरणाकडे लागलेलं आहे. आणि मग म्हणतात ते परस्परम बोधयंत कथयंतश्च माम नित्यम. तर अशा वेळेस दोन भक्त जरी भेटले तर परस्परम बोधयंत, की तेव्हा ते मग काही कुठल्या हवा पाण्याच्या गोष्टी करणं, पॉलिटिक्सच्या गोष्टी करणं किंवा गॉसिप करणं असं मग त्यांचं राहत नाही. फक्त ईश्वराच्या या विभूतीचं चिंतनच त्यांच्या मनात राहतं. म्हणून ते म्हणतात की कथयंतश्च माम नित्यम, की सगळ्या ज्या काही जेव्हा असे भक्त मी भेटतात तेव्हा ते सदैव माझाच विचार करतात किंवा माझ्याबद्दलच बोलत असतात. आणि त्यामुळे काय होतं की तुष्यंतीच रमंतीच, की त्यामध्येच ते रममाण असतात, त्यामध्येच ते खुश असतात. आता याचा अर्थ असा नाही की त्यांना काही संसारात काही प्रॉब्लेम नसतील, त्यांना संसारामध्ये दुःख कष्ट पण असतील, त्यांच्या संसारामध्ये चांगल्या वाईट घटना घडत पण असतील, परंतु त्या ओव्हरकम करून सदैव ईश्वराच्या स्मरण मननामध्ये ते रममाण असतात. आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण बघू शकतो की त्यांना किती प्रॉब्लेम होते. त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आले, त्यांच्या घरात प्रॉब्लेम, हे सगळे प्रॉब्लेम, पण ते आपलं सदैव त्यांचं चालू आहे, ईश्वराचं कीर्तन चालू आहे, पांडुरंग हरी पांडुरंग हरी. तर हा जो ईश्वर आहे, ह्या असा जो साधक आहे, या साधकाचा असा बोध तयार होतो. पुढे म्हणतात तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगं तम येन मामुपयांति ते, की त्या निरंतर माझ्या ध्यानात मग्न झालेल्या, प्रेमपूर्वक मला भजणाऱ्या भक्तांना मी असा तो तत्वज्ञान रूपी योग देतो की ज्याच्या योगाने ते मलाच येऊन मिळतात. आता इथे म्हणतात सततयुक्त भक्तांना, इथे हे त्याचं विशेषण वापरलं आहे, सततयुक्त, की जे अशा प्रकारे भक्त आहेत, सदैव माझे सततयुक्त आहेत. म्हणजे आज मला आठवण झाली भगवंताची, मग एका महिन्यात झाली असं नाही. सततयुक्त, प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेस हे सगळं त्यांचं सांसारिक कामं करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, सगळ्या ड्युटीजमधून जात असताना जो भगवंताचं माझं स्मरण करतो, कशा भगवंताचं, ह्या विश्वरूप भगवंताचं जो स्मरण करतो, सततयुक्त नाम, आणि भजताम प्रीतिपूर्वक, हे काही जोर करून नाही, प्रेमाने, म्हणजे तो प्रेमाने भगवंताला तो तिथे आळवत असतो. आता इथे लक्षात ठेवायला पाहिजे, हे केव्हा होतं हे शक्य, की जेव्हा आपल्या मनातली कन्सेप्ट एकदम क्लिअर असते की आपलं आणि भगवंताचं रिलेशन हे फंडामेंटल रिलेशन आहे. म्हणजे बाकीचे जे रिलेशन आहे ते इन्सिडेंटल आहेत, की आपण त्या जगात आलो म्हणून ते रिलेशन तयार झाले. पण मुख्य रिलेशन काय आहे भगवंताचं आपलं, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे उदाहरण याचं झालं तर समजा समुद्र आहे आणि समुद्राची लाट आहे. आता समुद्र आणि समुद्राची लाट ह्या दोघांचं फंडामेंटल, म्हणजे मूलतः त्या दोघांचा संयोग आहे. लाट ही समुद्राला सोडून चालूच शकत नाही, आणि समुद्रामध्ये लाटी असतातच. हां, तर इथे सांगायचा अर्थ असा आहे की तिथे समजा 10-50 लाटी असतील समुद्रामध्ये, पण त्या लाटांमध्ये वेगवेगळं रिलेशन असू शकतं, कुठली छोटी लाट, मोठी लाट, पण लाट आणि समुद्र याच्यामध्ये फंडामेंटल काय म्हणतात त्याला रिलेशन आहे. बाकी जे आपले रिलेशन जे काही आहेत, आई वडील, मुलगा मुलगी, जे काही सगळे रिलेशन आपल्या जीवनात जे येतात ते सगळं इन्सिडेंटल आहेत. ते आपण या जगात आलो म्हणून त्यासोबत ते रिलेशन तयार झालंय. परंतु मुख्य आपलं रिलेशन काय आहे भगवंताचं, हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून असा जो भक्त की ज्याचं हे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाला, त्या माइंडमध्ये एकदम क्लिअर आहे की मी भगवंतापेक्षा वेगळा नाही आहे, असा सततयुक्त भक्त काय म्हणतो प्रीतियुक्त भजताम, की मला तो खूप प्रीतीने, खूप आनंदाने, कुठलाही फोर्स न करता तो मला माझं भजन करतो. आणि अशा भक्ताला भगवंत काय देतात ते म्हणतात की ददामी बुद्धियोगम तम. इथे बुद्धियोग म्हणजे हा बुद्धियोगाचा संबंध येतो, की इथे ते त्याला ज्ञान देतात. ददामी बुद्धियोगम. आपण बरेच वेळा बघितलं आहे वेदांतामध्ये, सदैव सांगितलं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची भक्ती करा,
त्याला आपण पहिल्यांदा बघितलं ना की आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ह्या सगळ्या स्टेप्स झाल्या भक्तीच्या. अशा करता करता तुम्ही कुठल्याही पातळीवर असा, कुठल्याही प्रकारची भक्ती करा, हळूहळू तिथे न थांबता वरती येत राहा. पण एक वेळ असं आहे की तुम्हाला त्या ज्ञानाची, म्हणजे त्या निर्गुण निराकार ईश्वराचं तुम्हाला दर्शन करणं आवश्यक आहे. दर्शन करणं आवश्यक आहे, तीच सगळ्यात शेवटची स्टेज आहे. तिथपर्यंत तुम्हाला पोचायलाच पाहिजे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की अशा साधकाला मी बुद्धियोग देतो. म्हणजे तो मी ज्ञानयोग त्याला देतो, म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराचं त्याला मी दर्शन घडवून देतो. हे इथे महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. कारण म्हणजे सगुण ईश्वराचं भजन पूजन करणं वाईट काहीच नाही आहे, फार चांगलं आहे ते. परंतु तिथेच न अडकता निर्गुण निराकार रूपाचं पण ईश्वराचं दर्शन करायचं असेल तुम्हाला, तर भगवंताजवळ आपण प्रार्थना करायला पाहिजे. आपण श्रीरामकृष्ण जीवनामध्ये बघतो की जोपर्यंत श्रीरामकृष्ण जीवनामध्ये फक्त सगुण साकार ईश्वराचं दर्शन होतं, तोपर्यंत भगवंत म्हणजे श्रीरामकृष्ण जीवन एक वेगळ्या प्रकारे चालत होतं. त्याच्यामध्ये बरेच उलथापालथ सदैव चालू होती, भरपूर व्याकुळता होती, सदैव त्याच्यामध्ये एक प्रकारची म्हणजे त्यांचं सॅटिस्फॅक्शन व्हायचं नाही बरेच वेळ आईचं दर्शन झाल्यानंतर, पण पुन्हा ते व्याकुळ व्हायचे आईच्या दर्शनासाठी. पण जसं त्यांना निर्गुण निराकार दर्शन झालं, सर्वत्र पूर्ण भगवंताचं दर्शन त्यांना व्हायला लागलं, तर हा सगळा जो काही आहे त्यांचा मनाचा तो काही काय त्याला रोष म्हणू शकतो आपण, किंवा ती व्याकुळता होती, ती हळूहळू त्यांची शांत झाली. कारण सगळीकडे ते आता भगवंत बघायला लागले. तर ही आहे लास्ट स्टेज आपल्या. तर ती स्टेज यासाठी म्हणून भगवंत म्हणतात की मी त्याला बुद्धियोग देतो. आता इथं लक्षात ठेवायला पाहिजे की त्या थर्ड स्टेजला पोचायपर्यंत या स्टेजमध्ये आपण यायलाच पाहिजे. म्हणजे कुठल्याही साधकाने, मी समजा मी एखाद्या एकरूप ईश्वराचं दर्शन म्हणजे काय त्याच्या निष्ठापूर्वक मी त्याचं सगळं भजन पूजन करतो, पण हे करत असताना हळूहळू मला उन्नत व्हायलाच पाहिजे. म्हणजे हळूहळू मला या ईश्वराला या संपूर्ण विश्वात बघायला पाहिजे. त्यांनी काय होणार आहे? त्यांनी होणार एकच आहे की माझं मन मोठं होणार आहे. म्हणजे ह्या मनाच्या शुद्धतेसाठी किंवा मनाला मोठं करण्यासाठी म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराचं स्वरूप बघणं, नुसतं विचाराने नाही आता काय ह्या टेबलामध्ये पण भगवंत आहे, याच्यामध्ये पण भगवंत, असं म्हणणं नाही. त्याचा खरोखर त्याचा त्या सेन्सिटिव्हिटीने त्याचा अनुभव करणं हे फार आवश्यकता आहे. कारण तुम्हाला त्याच्यात त्यांनी मनाला तुम्हाला मोठं करायचं आहे. मनाला जर तुम्ही मोठं नाही केलं तर, म्हणजे एक्सपांड दिला म्हणतो मनाला, तोपर्यंत आपल्याला हे असं दर्शन पण होऊ शकत नाही. तर म्हणून ते भगवंत म्हणतात की बुद्धियोगम तेन मामोय, की त्या बुद्धियोगाने, त्या निर्गुण निराकाराच्या दर्शनाने ते शेवटी माझ्यापर्यंत पोचतात. तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भासवता. आणि हे अर्जुना, त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच मी स्वतः त्यांच्या अंतःकरणात ऐक्यभावाने स्थित असलेला अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञानरूपी दीपकद्वारा नष्ट करतो. आता इथे भगवंत म्हणतात की मी अशा या साधकाच्या अंतःकरणामध्ये जो अंधार आहे, म्हणजेच काय, जे अज्ञान आहे, त्याचा मी नाश करतो, भगवंत म्हणतात. आणि अनुकंपार्थम, की त्याच्यावर मी अनुकंपा करतो. आता भगवंत अनुकंपा कशी करतात, की अशा साधकाला ते काय करतात की तसं त्या प्रकारचं ॲटमॉस्फिअर तयार करतात, कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर ज्याला म्हणतो आपण, की त्याला ती साधना करता येईल, चांगल्या कुळात जन्म झाला त्याचा, चांगल्या फॅमिलीत जन्म झाला, संस्कारित त्याचं मन आहे, त्याला बरेचसे सांसारिक प्रॉब्लेम बरेचसे भगवंताने कमी करून दिलेले आहेत, त्याला गुरु मिळालेला आहे, त्याला टीचर मिळालेला आहे. या अशा प्रकारची अनुकंपा करत करत भगवंत त्याला समोर 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 घेऊन जातात आणि आपल्या मनामध्ये सदैव शुभवासना उत्पन्न करणं, ही पण एक भगवंताची अनुकंपा आहे. तर या प्रकारे भगवंत आपल्यावर कृपा करत असतो. बरेच वेळा आपण भगवंतांना सदैव हे करत असतो की काय मला हेच दिलं नाही, असं असतं ना मी असं केलं असतं, तसं असतं ना मी तसं केलं असतं, मी तिथे असतो तर मी हिमालयात जर असतो तर माझं फार आध्यात्मिक उन्नती झाली असती, मी त्या ठिकाणी असतो तर मी असं झालं असतं, हा सगळा हे झंझट नसती तर बरं झालं असतं, माझ्याकडे 2-10 करोड रुपये असते तर बँकेत टाकून दिले असते आणि मी कोणालाच विचारलं नसतं लोकांना. हे अशा बऱ्याच जर तरच्या सदैव आपण त्या कोलांटवड्या खात असतो.
पण जे काही आपल्याला भगवंत आता पुरवतो आहे, भगवंत अनुकंपाच आहे. आता जितकं आपण तो खर्च करू तितके तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही जर जितके बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलंय, तुम्ही इन्व्हेस्टच केलं नाही, त्यातनं उत्पन्न पण मिळणार नाही. त्याच्यामुळे जसं जसं तुम्ही आपण त्यासाठी प्रयत्न करतोय, तसंच श्रीरामकृष्ण म्हणतात ना, की तुम्ही ईश्वराकडे जाल हळूहळू, तर भगवंत तुमचं काम हळूहळू कमी करून देतो. की जेव्हा तुम्हाला भगवंताकडे जायची इच्छा होते, जेव्हा तुम्हाला त्याच्याकडे जायचं आहे, श्रीरामकृष्ण तिथे उदाहरण देतात, की पुन्हा या गरोदरबाईचं, की जसे जसे ते 9 महिने जवळ येतात, तसं तिची सासू हळूहळू तिचं काम कमी करून देतात. कारण तिच्याकडनं काम होत नाही. आणि हळूहळू मग ते काम आपलं कमी होतं आणि ईश्वराकडे आपण पूर्ण मन देऊ शकतो. तर ते म्हणा की तेषाम अनुकंपार्थम अहम अज्ञानजम, की अशी अवस्था करून मी काय करतो, की त्यांना ते निर्गुण निराकार त्याचं तत्वज्ञानाचा मी अनुभव देऊन मी त्यांना त्या अंधकारातनं, त्या अज्ञानातनं मी बाहेर काढतो. नाशयामी, की त्यांचं ते अज्ञान मी नाश करतो. आणि ज्ञानदीपेन भास्वता. आता ज्ञानदीपेन भास्वता म्हणजे कसं, की त्याला म्हणतो ना आपण, की भगवंत सदैव आपल्या हृदयामध्येच आहेत. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे आपल्यामध्ये. तर ऑलरेडी आपल्यामध्ये भगवंत आहे, ऑलरेडी भगवंताचा प्रकाश आपल्यामध्ये आहेच, म्हणून भगवंत आपल्याला त्यातनं तो बाहेर काढतो. म्हणजे बघा, जसं कसं की आपण काडी पेटी पेटवतो बघा, की जशी आपण ती माचीस उगाळतो, तर पहिल्यांदा कसं खूप ज्योत जी असते ते विजेल की काय एकदम छोटी असते. मग आपण ते हात साईडला धरतो आणि मग हवा लागू नये आणि मग ती थोडीशी मोठी करतो. तर तसंच लक्षात घ्यायला पाहिजे, की आपण जे काही साधना करतो, म्हणजे आपण श्रवण करतोय फॉर एक्झाम्पल, तर गीतेचं श्रवण करतोय. तर नुसतंच श्रवणाला जर आपण थांबलो, तर समजून घ्यायला पाहिजे की ते छोटीशी जी काळी लावली आणि तसं आहे ते केव्हा विजेल. एखादा जर जीवनात कटू प्रसंग आला, एखादा आघात आपल्या जीवनावर आला, तर हे श्रवण वगैरे सगळं उडून जातं पटकन वाऱ्यावर. हे काही राहत नाही. अहो, ते सगळं तुमच्या पुस्तकात आहे, पण ॲक्च्युअल लाईफमध्ये काहीच नाही आहे. म्हणून हे श्रवणासोबतच मनन हे फार महत्त्वाचं आहे, की श्रवण आणि मनन, की या सगळं जे काही आपण श्रवण केलेलं आहे, त्या श्रवणाचा सदैव आपल्या मनाशी ताडून बघायला पाहिजे, आपल्या अनुभवाशी गोष्टी ताडून बघायला पाहिजे, आपल्या स्वतःच्या मधले संस्काराशी त्या ताडून बघायला पाहिजे आणि या गोष्टीचे कन्व्हिन्स व्हायला पाहिजे. तर श्रवण, मनन आणि मग निधिध्यासन. निधिध्यासन काय, की ज्या खूप रिपीटेड आपल्यामधनं काही काही गोष्टी आपल्या मनामध्ये इतक्या घट्ट करून बसलेल्या आहेत, की मी शरीर आहे, मी करता आहे, मी भोगता आहे. तर ह्या रिपीटेड बसलेल्या संस्काराचं किंवा हॅबिच्युअल सवयीप्रमाणे हे जे काही आपण घेऊन बसलेलो आहे सगळं अंगावर, त्याचा काळाचा अभ्यास म्हणजे झाला निधिध्यासन. तर फक्त श्रवणावर न थांबता हळूहळू हळूहळू आपण त्या भगवंताच्याकडे जायला पाहिजे. आणि तेव्हाच काय होईल, तमनाशयामी, तेव्हाच आपला खरा तम जो आहे किंवा आपल्यामध्ये जो अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा आपला नाश होईल. अर्जुन उवाच परम ब्रह्म. हरि ओम. हा. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. या प्रकारची भगवंताची वचन ऐकून अर्जुन म्हणाला, हे भगवन, आपण परमब्रह्म आहात आणि परमधाम तसेच परम पवित्र आहात. कारण आपणाला सर्व ऋषीमंडळी सनातन दिव्य पुरुष, देवांचाही आदिदेव, अजन्म आणि सर्वव्यापी म्हणतात. त्याचप्रमाणे देवऋषी नारद, असित व देवल ऋषी तसेच व्यास महर्षी व स्वतः आपणही मला सांगत आहात. आता या 2 श्लोकांच्या आधी, म्हणजे इथे अर्जुनाने प्रश्न केला आहे, त्याआधी आपण बघायला पाहिजे की तर आतापर्यंत जर जे काही आपण बघितलं, इथे जवळपास भगवंताचं जे काही सांगायचं ते तिथे संपलं होतं. परंतु आता पुन्हा भगवंताचं जे काही विराट रूप आहे, विराट दर्शन किंवा विराट स्वरूप आहे,
ते अर्जुनाला पुन्हा ऐकायचं आहे. मग आता जेव्हा ऐकायचं आहे तेव्हा मग काहीतरी भगवंताला असंच विचारून चालत नाही ना, थोडासा मस्का मारायला लागतो की बाबा पुढचं मला सांगा, हां तुम्ही कसे आहात, काय आहात. म्हणून भगवंत इथे, म्हणून अर्जुन इथे थोडी भगवंताची स्तुती करतो आहे, की जसं आपण शिवाची स्तुती करतो बघा. म्हणजे जेव्हा चमक प्रश्न जो आहे, चमक प्रश्न, त्या चमक प्रश्नामध्ये बऱ्याच गोष्टी आपण भगवंताला मागितल्या आहे. मला हे दे, मला ते दे, मला ते दे, भरपूर गोष्टी मागितल्या आहे. तर एकदम भगवान याच्या भगवानाजवळ समोर जाऊन ते चमक प्रश्न म्हणण्यात अर्थ नसतो कधी. आधी भगवंताची स्तुती करायला पाहिजे. म्हणजे तो आशुतोष आहे, त्याला खुश करायला पाहिजे, कारण केव्हा मूड ऑफ होईल माहीत नाही त्याचा. तर त्याला आधी खुश करायला पाहिजे. मग त्या शिवाला आपण खुश केल्यानंतर, तो प्रसन्न झाल्यानंतर, जेव्हा तो प्रसन्न आहे तेव्हा मग मागण्या मागून घ्यायच्या. म्हणजे आपण साधारण याच्यात पण असंच करतो की जेव्हा बाबांचा मूड चांगला आहे तेव्हा काही काही गोष्टी मागतो आपण. हां, इव्हन आमच्या इथे पण तसंच आहे की जेव्हा महाराजांचा चांगला मूड आहे त्या मूडमध्ये काही काही गोष्टी, सुट्टी मागायची आहे, काही करायची, आपण करून घेतो. हा साधारण नियम आहे. तर इथे अर्जुन तेच करतो आहे. भगवंतांना ते म्हणतो आहे की हे भगवान, तुम्ही परमब्रह्म आहात, की तुम्हीच निर्गुण निराकार तुमचं हे रूप आहे. आणि पवित्रम परम, की तुम्ही पवित्र आहे. भगवंत पवित्र आहेच, पण भगवंतासोबत जेव्हा सगळ्या गोष्टी एक होतात, लागतात, अटॅच होतात, की जेव्हा भगवंत इज असोसिएटेड विथ एव्हरीथिंग, इट बिकम्स पवित्र. म्हणजे भगवंताच्या सोबत सान्निध्यामध्ये, म्हणजे समजा आता बघा ना, आता ही रूम काय, आता ही सगळंच आपण करू शकतो इथे. म्हणजे आम्ही चप्पल घालून येतो, सगळं बसतो आणि सगळ्या गप्पा करतो. पण इथेच उद्या समजा देवाची मूर्ती बसवली तर हे मंदिर झालं. रूम तीच, सगळ्या त्याच गोष्टी, पण ह्या जसं देवाला असोसिएटेड झाल्या गोष्टी, लगेच त्या गोष्टी पवित्र झाल्या. मग आपण म्हणतो नाही पवित्र आहे, आता मी चप्पल घालून माझ्या ऑफिसमध्ये येतो, पण जर इथे एखादी मूर्ती बसवली, देवाचं काही अधिष्ठान केलं, तर मी चप्पल घालून येऊ शकणार नाही. पवित्र झाल्या गोष्टी. थोडक्यात, तर जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे त्या गोष्टी पवित्र आहेत. म्हणून ते म्हणतात की भगवान तुम्ही परब्रह्म आहात, निर्गुण निराकार ब्रह्म तुम्ही आहात, पवित्र आहात, आणि पुरुषम शाश्वतम दिव्यम. आता इथे ते म्हणतात, म्हणजे इथे अर्जुन म्हणतो की तुम्ही शाश्वत म्हणजे आहात, पुरुषम. आता इथे अर्जुनाला अजून पण ज्ञान झालेलं नाही आहे. ही इज डाऊटफुल की भगवंत खरोखर भगवंताचं शाश्वत रूप आहे, निर्गुण आहेत किंवा काय माहीत नाही. म्हणून ते म्हणतात इति आहू. इति आहूचा अर्थ असतो ते म्हणतात. आपण म्हणतो ना की असं ऐकलं आहे. आपल्यासाठी तसं असतं ना की भगवंत निर्गुण निराकार आहे असं आपल्याला शास्त्र सांगतं, आपला अनुभव नाही आहे. अजून अर्जुनाला पण पूर्ण ज्ञान झालेलं नाही आहे. म्हणून इथं भगवंत हे म्हणतात की इति आहू, की असं मी ऐकलेलं आहे की तुम्ही शाश्वत पुरुष आहात. आणि असं म्हणतात, कोण म्हणतात? सर्व ऋषय, की सगळे ऋषीमुनी जे काही आहेत ते सगळे ऋषीमुनी असं म्हणतात की काय, तुम्ही पुरुष आहात. पुरु म्हणजे शरीर, आणि श म्हणजे शरीरात राहणारा. शरीरात राहणारा कोण? आत्मा. तर तुम्ही आत्मस्वरूप आहात, तुम्ही परब्रह्म आहात, हे कोण म्हणतं? ऋषी म्हणतात. म्हणून बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नमस्कार करायची पद्धत आहे. हाय, हॅलो, हां असं म्हणायची पद्धत नाही आहे. कारण आपण आतमध्ये, आपल्या प्रत्येकामध्ये तो भगवंत विराजमान आहे असं आपला त्याच्यामागची धारणा असते. म्हणून दोन हात जोडून आपण नमस्कार करतो. काय नमस्कार, कशा आहात? तर हा नमस्कार ॲक्च्युली त्या पुरुषाला उद्देशून असतो, की आत बसलेल्या त्या ईश्वराला उद्देशून असतो नमस्कार. ही आपली भारतीय परंपरा आहे. तर इथे हे म्हणतायत की भगवान तुम्ही असे आहात, आणि दिव्यम, दिव्यम म्हणजे चेतन तत्व तुमच्यामध्ये, तुम्ही चैतन्य स्वरूप आहात. मग म्हणतात आदिदेव. आदिदेव म्हणजे सगळ्या देवांचे देव. म्हणजे बाकी जे हे ब्रह्मा, म्हणजे आपण बघितलं की विष्णूच्या नाभीतनं ब्रह्मा उत्पन्न झाले, आणि मग ब्रह्माने सगळी सृष्टी उत्पन्न केली. तर ब्रह्मदेवाचे पण आदिदेव, म्हणजे सगळ्यांचं मूळ कारण तुम्ही आहात, आदिदेव. मग आता प्रश्न येऊ शकतो की मग आदिदेव आहे ठीक आहे, पण मग भगवंताचं मूळ काय असेल? भगवंताचं ओरिजिन कोण? भगवंताचे आईबाबा कोण? तर इथे म्हणतात की अजम, की तुम्ही अजन्म आहात. तुमचा कधीच जन्म झालेला नाही आहे, तुम्ही अनादी आहात, अजम, आणि विभूम, सर्वत्र आहात. बघा किती सुंदर आहे. भगवंताची त्यांनी इथं स्तुती केलेली आहे थोडक्यात, की तुम्ही परमब्रह्म आहात, पवित्र आहात, परम आहात, तुम्ही
शाश्वत पुरुष आहात तुम्ही, हां, आणि आदिदेव आहात आणि विभू आहात तुम्ही. हां, हे भगवंतांना तो स्तुती करून सांगतोय. आणि पुढे म्हणतो आहोत म्हणजे ऋषय, सर्व ऋषय सांगतायत, ऋषी सांगतायत. नुसते इथले ऋषी सांगत नाही आहेत, देवर्षी पण सांगतायत. म्हणजे या भूलोकामध्ये जे काही ऋषीमुनी आहेत किंवा जे ज्ञानी लोक आहेत, या भूलोकामध्ये जे आहेत ते तर सांगतातच आहेत. परंतु स्वर्गामध्ये जे देवर्षी आहेत, देवांचे जे ऋषी आहेत, देवर्षी नारद, ते पण असं म्हणतात. हां, तेव्हा असितो देवल व्यास आणि स्वतः स्वयंचैव ब्रविष्यमे, आणि तुम्ही स्वतः पण कित्येक वेळा सांगितलं आहे तुमचं स्वतःचं रूप कसं आहे ते. म्हणून ते म्हणतात की की मी, हे भगवान, की अशा प्रकारचं तुमचं दिव्य रूप मी ह्या ऋषीमुनींच्या तोंडून ऐकलेलं आहे, ह्या सगळ्यांकडनं मला हे कळलेलं आहे, तुम्ही स्वतः पण मला ते सांगितलं आहे. हां, आणि पुढे म्हणतात की सर्वमेत द्रुतम म्हणणे यन्माम वदसी केशव, नाही ते भगवन व्यक्तिम विदुर्देवान दानवा. ते म्हणतात की हे केशवा, जे काही मला आपण सांगता आहात ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवान, आपल्या लीलामय स्वरूपाला दानव जाणत नाही आणि देवही जाणत नाही. की याच्या हे जे 12 आणि 13व्या श्लोकामध्ये जे काही स्वरूप सांगितलं अर्जुनानी, की तुमचं असं स्वरूप आहे, अज आहात तुम्ही, परब्रह्म आहात, शाश्वत आहात, हां, देवादिदेव आहात, आणि ऋषी आणि देवर्षी तुमचं हे सगळं गुणगान करतात, तुम्ही स्वतः पण सांगतात, या सगळ्यावर माझा विश्वास आहे. हां, ते म्हणतात की असं नाही की नाही असं म्हणतात बाबा, मला माहीत नाही, मला काही त्याचा अनुभव नाही, असं म्हणत नाही आहे तो. सर्वमेत द्रुतम म्हणणे, की हे सगळं जे काही आपण सांगत आहात ते सर्व सत्य मी मानतो. हे सत्य आहे. मला त्याचा अनुभव नसेल सध्या, पण मी हे सत्य मानतो, कारण हे तुमचं लीलामय स्वरूप जे आहे, हे हे या देवांना पण माहिती नाही आहे आणि दानवांना पण माहिती नाही आहे. म्हणजे जोपर्यंत भगवान आपल्यावर कृपा करत नाही तोपर्यंत त्याचं खरं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळत नाही. ह्या सदैव या आपण या भगवंताच्या लीलेमध्ये, या नामरूपामध्ये सदैव भुललेलो असतो. म्हणून देवाला आपण एकच प्रार्थना करायला पाहिजे की तुझी ही लीला जी आहे, तुझं ही सगळी लीला माझ्या डोळ्यासमोर, ही मायाची लीला, तुझी लीला दाखव मला. पण ही मायारूपी लीला जी आहे, त्या मायारूपी लीलेमध्ये, या नामरूपामध्ये मी जी काही अडकलेलो आहे, त्यातनं ती लीला माझ्या डोळ्यासमोर दूर करा आणि खरं स्वरूप तुमचं दाखवा. हेच आपण भगवंताकडे मागायला पाहिजे. तर आता याच्यानंतर पुन्हा भगवंताचं स्वरूप आपल्याला, त्यांचं भगवंताचं जे विश्वरूप स्वरूप जे आहे त्याचं आपल्याला पुन्हा काही वर्णन आपल्याला ऐकायला मिळेल. ते आपण पुढे बघू. आज आपण इथेच थांबू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.